काका हे लागते हळूहळू थोडं इथं खाली का नाही इथं पैसे दिले ना पैसे घेतले होते मी परत फेडले त्या बाईकवर ते परत करीनच पाहिजे आता आज देते उद्या त्याचे करून शेवटी ना असंच कळलं निवळ आणि आता ही 90 आली आपल्यावर. काय काय म्हणतात तुम्ही कुठं आलात कसं आलात? हा वेटखेडा पैठण रोडून आलो मी. तुम्ही कोणत्या गावचे? वेटखेडा. अच्छा काय म्हणजे तुमची शेती होती का? हा माझी शेती होती चंद्राला. तर मग काय तुम्ही माईक वर धरा थोडा. पैसे घेतले होते कोण सावकाराकडून? काय नाव? महावीर जैन. अच्छा किती पैसे घेतले होते? 1 लाख रुपये. हां एक घेतली होती. हां परत केले का तुम्ही ते? पूर्ण पैसे फेडले. अच्छा मग त्याच्या बदल्यात काही तारण वगैरे जमीन ठेवलं होते का काही? 1 एकर लिहून. हां हां 1 एकर जमीन लिहून रजिस्ट्री करून शब्द खाल्ल्याचे मी परत करते नाहीच केले आतापर्यंत. तुमच्याकडे लेखी काय? लेखी काय लेखी ती म्हणलं होतं तो तिने शब्द खाल्ले ना लेकराच शब्द खाल्ल्याचे ना तुम्ही असं काही करणार नाही तू ती जमीन तुला परत करते. आता इथं कुठं आला? हां आता हे कुठे? आता हे काय आता नेमकं सांगता येणार नाही ना आपल्याला. इथं काय म्हणले साहेब तुम्हाला काय लिहून देतो? आता साहेब काय काही म्हणले नाही आता ते जे न्याय देतील ते आता त्याच्याच आधारे आता नाही आता तालुका उपनिबंधकांनी त्यांच्या घरी धाडी पण टाकल्या होत्या, काही बॉन्ड पेपर वगैरे पण जप्त केले होते. मग काही तक्रार वगैरे काही गुन्हा दाखल केला का नाही अजून? ते नाही माहिती ना आपल्याला. त्यांचं नाव काय? ज्यांनी तुम्हाला पैसे दिले होते घेतले होते जेव्हा? तेच ना महावीर मामचंद जैन. कुठले? कांचननगर. तसे ते पुढे आता नेमकं सांगता येणार नाही पण ते राहते आता ते किती जणांचा व्यवहार आहे असा साधारण? लई लोक आहे ना मग लई लोक आहे म्हणलं. आता तुमची काय मागणी आहे? आता आपली जमीन परत करायचं आपलं एवढंच मागणी. किती आहे? 1 एकर लिहून देईल. आणि ते खेळायला निवास आज देते उद्या देते आतापर्यंत दिलीच नाही. शिव्या गाळ्या करणं शेवटी मग ती पूर्ततेवर आली. जायचं जमीन घेत नाही परत काय करतो करत कोणाकडे जायचं जाय असं करायला लागलं ना. काय करणार मग? आज कसं आले? आता यांच्या गाडी झालं होतं. हां तुमचं नाव? सुरेश कडवा पठारे. घेतले होते आम्ही तर आमच्या मुलीचं लग्न करत होतो 12ची 13ची गोष्ट. तर मुलीचं लग्न करायचं होतं तर मी पैसे मागायला गेलो होतो. ती म्हणे आम्हाला रजिस्ट्री करून मागितली. म्हणलं का भाव पैसे? तर म्हणे 10 रुपये शेकडा आहे सावकारी महिन्याला याद द्यावा लागेल. मग आम्ही काय केलं मजुरी होती लग्नासाठी पैसे घेतले त्या टायमाला 1 लाख रुपये घेतले. लग्न केलं थोडं इकडून तिकडून काम धंदा करून महिन्याला आम्ही याद द्यायचो 10-12 वर्ष 10-15 वर्ष याद दिलं.
लाख रुपयाचे आपण 10 लाख रुपये भरले आम्ही. आणि बादमध्ये पैसे दिल्याच्या बाद ती बाई मला आमची जमीन पलटी करा आमचीवाली. किती जमीन होती? 7.5 एकर दोघा भावाची. जमिनीचे कागदपत्र 7-7 आमच्याकडं काही पुराणे आहे. 7 हे बारे सगळे. पण मग जमीन मागायला गेलो तर नाही म्हणला की तर त्या टायमाला ती बाई जरा आम्हाला दट्टिंग करायची. जमीन लिहून घेतली तुम्ही? लिहून रजिस्ट्री करून घेतली. काय नाव त्यांचं? सवित महाहीर जैन कंचननगर. ते परत केली नाही जमीन तर नाही. तुम्ही तक्रार वगैरे केली का तुम्ही? तक्रार केलं मागायला गेलो तर धौस मारायची. मी आमचं करेन तुमचं काय तुम्हाला पैसे देऊन खरेदी केली. आम्ही दान ठेवून दिली. 1 लाख रुपये घेतले होते. 1 लाखाचे 10 लाख भरले 10-15 वर्ष तरी जमीन परत नाही भेटली मला. मध्यंतरी उपनिबंधक कार्यालयाने त्यांच्या घरावर छापे मारले आणि काही दस्तऐवज जप्त केले, तर त्याच्यामध्ये काय तुम्ही तक्रार केलेली होती का? नाही 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 त्याच्यात तक्रार नाही केली आम्ही. आम्ही पेपर वाचला. पेपरमुळे इथं आम्ही आलेलो आहे. आज काही सुनावणी झाली तुमचं ऐकलं सुनाईने काही? काही म्हणले नाही. मॅडम आम्ही तुमची शिफारस करा मग तुम्ही सुनाई देते. तर तिथं न्याय भेटला तरच आम्ही आलो. न्यायासाठीच आलो. आम्हाला जरा गरीब माणसाला न्याय भेटला असेल तर चांगला आभारी आहे तुमच्या सगळ्याची. तुमच्यासारखे किती लोकांची लोक आमच्या सारख्या कमी 100-200 लोक असतात. 200-300 लोक. आमच्या तिकडे तर कमी कमी 100-200 लोक आहेत आमच्या एरियामध्ये. हे जेवढे आमचे शेजारी आजूबाजू उभं आहे हे आमच्या एरियाचे लोक आहेत. कंचनवाडी, नक्षत्रवाडी, इटखेडा, गिन्नार तांडा, गेवराई तांडा. हां हे एवढ्या लोकांची फसवणूक केलेली. तुमचं नाव? जगन्नाथ माधव चव्हाण. हे मोठा तिथंच झालो. कामाला असताना माझ्याकडून शाळा बी शिकायचो आणि तिथं कामाला पण जायचो. नंतर 10 ते माझं लग्न झाल्याच्या नंतर मी तिचं काम सोडून दिलं. काम सोडून दिल्याच्या नंतर मला पैशाची गरज होती. पैशाची गरज असताना मी त्यांच्याकडे गेलो तर ते म्हटले तुला काही पैसे असे भेटणार नाही, तुला काहीतरी द्यावं लागेल म्हणल्यावर माझ्याकडे रजिस्ट्री होती की घराची वावराची. तिने रजिस्ट्री करून घेतली. मी थोडे पैसे परत केले तरी मला रजिस्ट्री वापस करत नाही. काय नाव तुमचं? रवींद्र दामोदर जाधव. त्यांच्याकडेच आहे. किती वापस केले? पैसे वापस केले. त्याच्या मोबदल्यात किती कशाचे रजिस्टर केली? प्लॉटचे संत शाळेच्या मागे. कोणत्या गावचे ते? नक्षत्रवाडी. किती लोकांना फसवणूक केली अशा नक्षत्रवाडीमध्ये? बरेच 4-5 जण आहेत. 4-5 म्हणजे नक्षत्रवाडी 7-8 जण असतील. बाकी काही आम्ही सगळे करून 400-500 आहेत. कोण सावकार आहे? काय सुनावणी करून घेतली? मी ॲडव्होकेट सिद्धार्थ भालेराव. सदरील प्रकरण जेव्हा अर्जदारांनी अर्ज त्यांच्यातर्फे मी दाखल केला ते आहेत सुरेश कडुबा पठारे. यांची परिस्थिती आपण बघितलेलीच आहे. ते आजही ऑक्सिजनवर आहेत. जो अर्ज दाखल केला 14/6/2024 रोजी. ते ऑक्सिजन असताना प्रत्येक वेळेस ते चक्रा मारल्या आणि त्या बाबतीत ज्या काही गोष्टी लागतात यांना, पेनड्राईव्ह असेल म्हणजे साक्षी पुरावा म्हणून किंवा अजून साक्षीदार लागत असतील, तशी हे उपनिबंधक साहेबापुढं आम्ही दाखल केले. त्या अनुषंगानं पूर्ण कारवाई त्यांनी करावी. या कामी जे काही डॉक्युमेंट लागतात ते आम्ही दिले. त्या अनुषंगाने त्यांनी 11/3/2025 रोजी दोन्ही ठिकाणी आरोपी सविता जैन आणि तिचे मिस्टर महावीर जैन यांच्या दुकानावर आणि घरावर सेम टाईममध्ये धाडी टाकून जे काही उपलब्ध केलं त्यातून संपूर्ण सिद्ध झालेलं आहे. जवळपास 150 रजिस्ट्र्या सापडल्या. हे लोक पाहिले आपण किती पिळवणूक झालेली आहे लोकांची. त्यांचं एकच काम होतं की पैसे ते द्यायचे. ते कोणाला अडचणीला तर म्हणतात की अडचणीला काही हेच नसतं. अडचणीच्या याच्यात ते कोणी लाख रुपये घ्यायचे. त्या लाखाच्या बदल्यात 10% त्यांनी महिन्याला पैसे द्यायचे. ते पैसे 10-10 वर्ष फेडायचे आणि परत त्यांच्याकडून रजिस्ट्र्या करून घेतल्या जायच्या गॅरंटीच्या याच्यावर. आणि ते पैसे फेडल्यानंतर सुद्धा त्यांना पैसे मिळाले नाही. त्याच्यातून सिंपल एकच सिद्ध झालं की यांच्याकडं कोणतंही म्हणजे सावकारीचं लायसन नसताना यांनी बेकायदेशीर हा व्यवहार केलेला आहे आणि हे सिद्ध झालेला आहे. उपनिबंधक कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. त्यांचं पुढचं काय समाधानकारक वाटतं? हां, तर त्यांनी आज जी तारीख ठेवली होती ती सुनावणीसाठी तारीख ठेवली होती. त्यांच्यातर्फे जे गैरअर्जदार आहेत त्यांच्यातर्फे वकील हजर झाला. त्यांनी म्हणणं मांडण्यासाठी त्याचं म्हणणं दाखल करण्यासाठी टाईम मागून घेतलेला आहे. तर तो टाईम त्यांना 3/4/2025 हा देण्यात आलेला आहे. त्या दिवशी फायनल सुनावणी होऊन जाईल आणि यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो. कारण याच्यात
उपनिबंधक विभागाची जी कारवाई आहे ती समाधानकारक वाटते? समाधानकारक आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं कारवाई आतापर्यंत केलेली आहे ती समाधानकारक वाटते. याच्या पुढचं तर आपण आता ते पुढच्या वेळेसच आपल्याला ठरेल. तुमचं नाव सांगा सर. मी ॲडव्होकेट सिद्धार्थ भालेराव. दिनांक 11/3/2025 रोजी उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने पठाडे यांच्या तक्रारीवरून जैन म्हणजे सविता जैन आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या घरावर दाट टाकली होती. तिथे आम्हाला अवैध सावकारीच्या अनुषंगाने आक्षेपार्ह कागदपत्र मिळाली होती, खरेदी खतं मिळाली होती. त्या खरेदी खतांची संख्या जवळजवळ 120च्या जवळपास होती. त्यामुळे आणि काही कोरे स्टॅम्प आणि काही कोरे धनादेश स्वाक्षरी असणारे आम्हाला प्राप्त झाले होते. ते आम्ही जप्त केलेले आहेत. आणि आता आपलं महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014चे कलम 15नुसार आमची सुनावणीची प्रक्रिया चालू आहे. आणि या प्रक्रियेमध्ये आम्ही ज्या खरेदी खात्यामध्ये लिहून घेणार देणार ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आम्ही 3 तारखेच्या सुनावणीवेळी बोलवत आहोत. आजची सुनावणी प्राथमिक स्वरूपाची होती. त्याच्यामध्ये दोन्ही गैरअर्जदार आणि अर्जदार यांच्या वकिलांनी वकीलपत्र सादर केलेलं आहे. आणि गैरअर्जदारांना यांची जी तक्रार होती अर्जदारांची तक्रार तर ती आम्ही आता ती प्रोव्हाइड करत आहोत उद्या. तर आणि त्याच्यानुसार आम्ही आता 3 तारखेला सुनावणी घेतो आहे. आणि त्या 3 तारखेच्या सुनावणीमध्ये खरेदी खतामध्ये जे लिहून घेणार देणार जे व्यक्ती आहेत त्यांना आम्ही रितसर सुनावणीसाठी बोलवून त्यांचं गैरअर्जदारांबद्दल म्हणजे ते खरंच सावकारीचा व्यवहार आहे अथवा नाही ही माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत. आणि ते सर्व नोंदी आम्ही आमच्या रोजनाम्यावर घेणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही आमच्या कन्क्लुजनवर येऊन मग त्या अवैध सावकारीबद्दल आम्ही आमचा सविस्तर कलम 16चा अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सबमिट करू. आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून आम्हाला गुन्हा दाखल करण्याबाबत परवानगी देण्यात आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करण्याची कारवाई करू. याच्यामध्ये अर्जदारांची किंवा फिर्यादीची संख्या जी आहे 200 तुम्ही म्हटलं की खरेदी खत चेक आणि बॉन्ड या सर्वांच्या तक्रारी तुम्ही घेणार का? नाही, त्या सर्वांना आम्ही साहेब 3 एप्रिलच्या सुनावणीच्या दरम्यान बोलवणार आहोत. ती सकाळी 11 पासून संध्याकाळी 6:15 पर्यंत ती हिअरिंग चालेल. आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं कन्क्लुजन घेऊ. किंवा एखाद दुसरी सुनावणी आणखीन घ्यावी लागेल. त्यानंतर आम्ही आमचा कलम 16चा सविस्तर अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सबमिट करणार. मॅडम, हे केव्हा गुन्हा दाखल होईल? आता 8 दिवस झाले तुम्ही धाड टाकून आणि फक्त प्रोसिजर चालू आहे. नाही, प्रोसिजर साहेब याच्यामध्ये कसं आहे व्याजाचा उल्लेख असणारा आपल्याला काही त्याच्यामध्ये सापडलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे खरेदी खत आहे तर हे खरेदी खतावरून आपल्याला सर्व लिहून घेणार देणार यांना बोलवणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतरच आपल्याला कन्क्लुजन त्याच्यामध्ये निघेल. साधारण किती दिवस साहेब याच्यामध्ये जास्तीत जास्त 1 महिन्याचा किंवा त्याच्या आधी पण आपली कारवाई पूर्ण होऊन जाईल.